मानवाधिकारांचे उल्लंघन या विषयासंदर्भात आपण इथं कार्य करणार आहात. कुठल्या प्रकारचे मानवाधिकारांचे उल्लंघन आपणास आढळून आले आणि त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार? मी जळगाव जिल्ह्याच्या SP आणि कलेक्टर दोघांना विनंती करतो की आम्ही विक्टीम घेऊन आलेलो आहोत. आम्ही तसे नाही आलो की कोणाच्या मुलं लिंचिंग झाले आहेत, कुणाच्या महिलांवर अत्याचार झाले आहेत, त्यांचे बुरखे फाडले आहेत, कुणाला म्हणजे शिवीगाळ, बाईकवर जाताना 4-2 पोरं बाईकवर मुसलमान दिसला की त्याला छेड करायची त्याची आणि त्याला वाकडे तिकडे प्रश्न विचारायचे आणि त्याला बोलूच द्यायचं नाही. तर हे जे होतंय हे मानवतेला धरून नाही. हा मेसेज जसा जळगावसाठी तेव्हा तो देशासाठी पण आहे. फक्त आमचं म्हणणं की आम्ही त्या कामासाठी इथे आलेलो आहोत. आमची जी संघटना आहे जिचं नाव असोसिएशन ऑफ प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट, ज्याचे अध्यक्ष माझे मित्रच आहेत जस्टिस ठिपसे, आणि त्यांना पण या कामात ते सुप्रीम कोर्टापर्यंत स्वतः अपेअर होतात, मदत करतात. मी ज्या दिवशी जस्टिसचा राजीनामा लागला त्या दिवसापासून कुठे अपेअर व्हायचं नाही ठरलं म्हणून मी कुठे अपेअर होत नाही. परंतु अशा परिस्थितीत जेव्हा देशामधल्या 100 कोटी लोकांचं उत्पन्न 8,000 रुपयाच्या कमी आहे, जेव्हा देशामध्ये 2 वेळच्या जेवणाची म्हणजे 100 कोटी लोकांना तुम्ही 5 किलो धान्य देता, त्या देशाचा विकास व्हायचा असेल तर संविधानाचं जे मुख्य तत्व आहे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय आम्हाला बंधुतेच्या माध्यमातून मिळाला पाहिजे. तर आम्ही सगळे बंधू आहोत आणि बंधुता नसेल तर संविधान नाही आणि संविधान नसेल तर सामाजिक राजकीय न्याय नाही. तर हा संदेश आम्ही तुमच्या कलेक्टरला आणि SP ला देतोय. रेड्डी म्हणून आहेत आणि कलेक्टर कोण आहेत? ठीक आहे, कुणी काय असणार पद आहे त्यांचं, ते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहेत. त्यांना मी विनंती करतो की तुम्ही दोघे या देशाचे, या तालुक्याचे राजे आहात, तुमच्या जिल्ह्याचे, आणि त्यामुळे तुम्ही या प्रजेचं रक्षण करणं तुमचं काम आहे. आणि ही विनंती आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना करतोय आणि त्यांना हे निवेदन देतोय. आम्ही भेट मागितली नाही. आम्ही आज सकाळीच आलो. आता निवेदन आम्ही तयार करू आणि ते भेटू. प्रत्यक्ष मी तर कधी काही कोणाला भेटत नाही, मुख्यमंत्र्याला पण भेटत नाही. मी माझं फक्त बाजू मांडतो आणि मी कधीच कुठल्याही आंदोलनात सुद्धा कोणालाच भेटलेलं नाही. मी जनतेची ताकद उभी करतो आणि ते माझं काम करतील असं बघत असतो. आम्ही तेच करू. मी यांनाही सांगितलं की आम्ही जर एकीने रस्त्यावर उभे राहिलो तर आज मुस्लिमांमध्ये एवढी दहशत आहे की ते एकीने सुद्धा रस्त्यावर यायला तयार नाही. तेव्हा आम्ही तुमच्या माध्यमातून विनंती करतो की ही अधिकाऱ्यांची पण जबाबदारी आहे, प्रशासनाची जबाबदारी आहे. तेव्हा आम्ही देशाचं होम मिनिस्टर, राज्याचं होम मिनिस्टर, राज्याचं मुख्यमंत्री, DG काय सगळ्यांना आम्ही ही निवेदन देणार आहोत आणि सगळ्यांना जागे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बेटावरमध्ये जो प्रकार झाला त्यातील जो पीडित मुलगा होता तो मागच्या वर्षाच्या गणपती मंडळाचा अध्यक्ष होता. असं असताना त्याच्या आईवडिलांची जी पार्श्वभूमी आहे ती शेतीची असताना असा प्रकारचा हल्ला होणे आणि या घटनेनंतर कसं म्हणतात? म्हणून ही तर माझी 1976 पासून मुसलमानाला शिकवण आहे की तुम्ही शिवजयंती साजरी करा, तुम्ही गणपतीत भाग घ्या, तुम्ही पब्लिकमध्ये मुसलमान असं दाखवूच नका. मानव आहोत आणि मानवता धर्म आहे हे दाखवण्याचा प्रयत्न माझा 1976 पासून आहे. मी आजही तो चालू ठेवलेला आहे. आजही मी यांना सगळ्यांना म्हटलो की आम्ही सगळ्या जाती धर्माच्या लोकांकडे गेलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की तुमचं आमचं सूर्य एक आहे, पाणी एक आहे, हवा एक आहे, फरक काय आहे. तर हा आमचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे तो मुस्लिम मुलगा गणपतीत, आता सगळ्या मराठ्यांचे आंदोलन सगळे मुसलमानच जेवायला देत होते रस्त्याने. तेव्हा हे तर व्हायलाच पाहिजे, कारण कोणीच कोणाचं दुश्मन नाही हो. सगळ्यांचे दुश्मन आहे, बेरोजगारी आहे, भूक आहे. त्या सोडून आम्ही आपसात कशाला जातीय तुझं. ज्यांना जातीय त्याच्या दंगली करून फायदा होतो त्यांना आम्ही विनंती करतो की किती दिवस असं राजकारण, या राजकारणाने कसा देश पुढे जाईल, जाणार नाही. आणि आज काय झालं देशाचं, तेच पुन्हा मी देशावर गेलो. मला जायलाच पाहिजे. मी फक्त जळगावसाठी नाही आलो, पण जळगावची व्यथा तुमच्याकडे मांडली. आम्ही कुठल्या भ्रमात आहोत, आम्ही कुठल्याच नीतीमध्ये यशस्वी नाही.
विदेश नीतीमध्ये फेल आहोत, युद्धामध्ये फेल आहोत, कशात आम्ही जिंकले बघा ना तुम्ही. आणि आज पाकिस्तान शत्रू करून आम्ही चायना दिला, तुर्कस्तान शत्रू केले. आमची एवढी लढाईची ताकद नाहीये, तरी आम्ही आणतो तो काही खरा नाही. आमचा परराष्ट्रमंत्री बोलून गेला की चायनाची इकॉनॉमी आणि आमच्या इकॉनॉमी फरक आहे, आम्ही चायनाशी नाही लढू शकत. तर आमचं म्हणणं आहे ह्या नकोच ना काही, याची गरज नाही. हे शॉर्ट टर्म पॉलिटिक्स आहे. पहलगाम असेल, सर्जिकल स्ट्राईक असेल, पठाणकोट असेल, उरी असेल. अरे उरीला तर अतिरेकी पोलीस स्टेशनमध्ये होते, त्यांना अटक केली असते तर सगळं भांडं फुटलं असतं. याला ते कळून कुठलाही दंगा हल्ला लॉजिकल एंडला न्यायचाच नाही. मग लॉजिकल एंडला नाही नेला त्याचा फायदा कोणाला होतो? तर जे मग संशय येतो आम्हाला की ज्यांना फायदा होतो ते सगळं करतात. साधं गणित आहे. पुन्हा हे म्हणतील डायव्हर्ट होतोय विषय. हा विषय हा जिवंत विषय आहे. हा देशाला बर्बाद करणारा विषय आहे. तोच जळगाव जिल्ह्याला बर्बाद करणारा विषय. एकीकडे प्रशांत जुलेकर जे असतील, जे आता हिंदू एकीकरण समितीचे कार्यकर्ता, त्यांनाही 4 वर्ष तुरुंगवास भोगावा लागला, त्याच्यानंतर ते निर्दोष मुक्तता झाली. तर हे कुठली मानवाधिकार उल्लंघन नाही का? काय वाटतं? होतं ना. त्या सगळ्या ऍक्विडलचा अभ्यास केला पाहिजे. आता हेच परवा जे ऍक्विडलचे झालेत ऍक्विडल, त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. तरी ऍक्विडल होतात तर त्यांच्यापुढे कोर्टापुढे केस मांडली का नाही हा प्रश्न असतो. त्यामुळं कोण एजन्सी कोणाच्या विरुद्ध खटला होतोय सगळ्या गोष्टीवर बेटा काय फायदा नाही डिटेलमध्ये जाण्याचा. अशा घटना व्हायला नको म्हणून सरकारने काय पाऊल उचलायला पाहिजे असं आपल्याला कायदा आणि सुव्यवस्था राबवली पाहिजे. सब बराबर आहे, कानून केस सगळ्यांना बरोबरीचा दर्जा दिला पाहिजे. हिंदू मुस्लिम जात धर्म पंथ येता कामा नाही मध्ये. ते जर आला नाही तर असं होणारच नाही. मी तर सांगतो की पोलीस सक्षम असतील तर एकही गुन्हा होऊ शकत नाही, एकही गुन्हा होऊ शकत नाही. आणि कोर्ट जर आणखी सक्षम असतील, पोलीस आणि कोर्ट सक्षम असतील तर कुठलाच गुन्हा होणार नाही, सगळ्या गुन्ह्याला आळा बसेल. पण ह्याच्या जेवढ्या घटना ज्यावर जिल्ह्यात झाल्या असतील त्यात बहुतांश याच्यात पीडित असतील किंवा आरोपी असतील यात युवकांचा जास्त सहभाग होता. तर कुठे युवकांचं ब्रेन वॉश केलं जातं असं काही जाणवलं? आहेच येतं. मी तर सांगत असतो की जाऊ दे आता नको रे. बस मला वाटतं विषय संपला. आपण या जळगाव फोकस करा असं मला वाटतं. बाहेर आपण गेलो डायल्यूट होईल. माझी जळगाव शांत करायचं. तुम्हाला